बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल, खंडपीठापुढे आज तातडीची सुनावणी. नराधम अक्षय शिंदेच्या आई वडिलांची एबीपी माझाची चर्चा. अक्षय निर्दोष, त्याला फसवलं जाते. स्थानिकांकडून कुटुंबियांना मारहाण झाल्याचा आरोप. बदलापुरात 24 तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, व्यवहार हळूहळू पूर्वपदावर. रेल्वे स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त कायम. बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग, शाळांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनेचा GR जारी. शाळा परिसरात CCTV बसवून कंट्रोल रूम तयार करण्याचे आदेश. 7 जणांची समिती गठीत. IBPS आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्याच्या मुद्द्यावर आज MPSCची बैठक. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग्य निर्णय घ्या, शरद पवारांचा सल्ला आणि इशारा. मुंबईतल्या सर्व रेल्वे प्रवासी संघटनांचं आज आंदोलन. पांढरे कपडे घालून काळ्या फिती लावून मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध. राज ठाकरे आज नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. संध्याकाळी चंद्रपूरकडे रवाना होणार. अदानी घोटाळ्याची ईडी चौकशी करा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मागणी. आज मुंबईतल्या ईडी ऑफिसवर काढणार मोर्चा. जरांगे पॅटर्नच्या धर्तीवर बंजारा समाजानं सक्रिय व्हावं. बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज यांचं समाजाला आवाहन. पैठण फाटा इथे मनोज जरांगेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं काम प्रगतीपथावर. याच कार्यालयातून जरांगे मांडणार सामाजिक आणि राजकीय भूमिका. आंध्र प्रदेशात औषध कंपनीतल्या आगीत मरण पावलेल्यांची संख्या 17वर. 33 जखमींवर उपचार सुरू. एअर इंडियाच्या मुंबई तिरुवनंतपुरम विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन. प्रवाशांना विमानातून उतरवून तपासणी. विमानतळावर इमर्जन्सी घोषित. सावंतवाडीत पत्नीशी भांडण झाल्यावर पतीनं ओतलं 3 मुलांवर पेट्रोल नाकातोंडात गेल्यानं एक मुलगा अस्वस्थ. पोलंड दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून मराठीचा गौरव. वर्सायमधील कोल्हापूर स्मारक भेटीदरम्यान कोल्हापूरच्या औदार्याचं कौतुक. जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या साईनाथ पारधीनं पटकावलं कांस्य पदक. ग्रीको रोमन प्रकारामध्ये केला भीमपराक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.